नमस्कार. स्वाद आपल्या घरचा या रेसिपी चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. उन्हाळा लागलेला आहे आणि कांदा थंड असल्यामुळे उन्हाळ्यात कांद्याची भाजी आवर्जून केल्या जाते. बिट्ट्यांसोबत, रसासोबत आणि बाफल्यांसोबत ही भाजी बऱ्याच वेळा केली जाते. तर आज आपण अगदी खानदेशी पद्धतीनं कांद्याची भाजी कशी करतात ते पाहूया. आता आपण उशीर न करता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी मोठे 6 कांदे घेतलेले आहेत आणि हे कांदे आपल्याला कापून घ्यायचे आहेत. आपल्याला कांदा बारीक अजिबात कापायचा नाही. आपल्याला कांदा जाडसरच कापायचा आहे. कारण त्या भाजी जर आपली शिजली, कधी एखाद्या वेळी आपल्याकडून ती भाजी जर जास्त शिजली तर तो कांदा पूर्ण त्यात स्मॅश झाल्यासारखा होतो आणि ती भाजीला पाहिजे तशी टेस्ट येत नाही. त्यासाठी आपल्याला हा कांदा असा जाडसरच कापायचा आहे आणि तो चवीलासुद्धा छान लागतो शिजल्यानंतरही. अशाच पद्धतीनं मी पूर्ण माझे राहिलेले कांदे आहेत ते सुद्धा कापून घेणार आहे. कापल्यानंतर आपल्याला हाताने हा कांदा पूर्ण मोकळा करून घ्यायचा आहे. तुम्ही हा कांदा धुवून एका चाळणीमध्ये ठेवून देऊ शकता त्यातलं पूर्ण पाणी निघेपर्यंत आणि नंतर मग हा कांदा फोडणीला तुम्ही घेऊ शकता. पहा, हा अशा पद्धतीनं मी लांबटसा कापून घेतलेला आहे कांदा. अगदीच बारीक केलेला नाही हा कांदा. पहा, अशा पद्धतीनं हा कांदा आपल्याला ठेवायचा आहे. असेच राहिलेले माझे जे कांदे आहेत ते पण मी कापून घेतलेले आहेत आणि आता हे कांदे धुवून मी चाळणीमध्ये टाकणार आहे. आता जी भाजीसाठी आपल्याला साहित्य लागणार आहे, इथं मी खोबरा खीस घेतलेला आहे. इथं हे एक लहान वाटी भरून आहे हा आणि गोळंबीसुद्धा पाऊण वाटी आहे आणि वाटी लहान आहे पण झूम केल्यामुळे तुम्हाला ती मोठी वाटत आहे. आता इथं खसखससुद्धा मी अर्धीपेक्षा थोडी जास्त घेतलेली आहे आणि तुम्हाला जर थोडं कमी प्रमाणाचं घ्यायचं असल्यास कमीही घेऊ शकता. लसूण, आलं आणि जिरं याची मी भरड करून घेतलेली आहे. आपल्याला जाडसर घ्यायचं नाही. आता खसखस मी भाजून घेणार आहे आणि इथं तेलाचा अजिबात आपल्याला वापर करायचा नाही. तुम्हाला जर भाजीसाठी असं वाटण जर लागलं तर तुम्ही खसखस, खोबरा खीस आणि गोळंबी हे असं बारीक याची पावडर तयार करू शकता. कुठल्याही भाजीमध्ये तुम्ही टाकले तर भाजीची चव अप्रतिम येणार आहे. त्यामुळे तुम्ही असं वाटण तयार करूनही ठेवू शकता. आता ही आपल्याला अगदीच 1 ते 2 मिनटं एवढी भाजायची आहे आणि त्यानंतर आपण गोळंबी आणि खोबरंसुद्धा भाजून घेणार आहोत. मी इथं खोबरा खीस वापरलेला आहे. तुम्ही नेहमीचं आपलं जे खोबऱ्याचे काप असतात तेही वापरले तरीही चालतील. आता गोळंबीसुद्धा आपल्याला हलकीशीच भाजून घ्यायची आहे, अगदीच 1 ते 2 मिनटं. आणि तुम्हाला जर भाजायची नसल्यास तुम्ही तशीही करू शकता, पण एखाद्या वेळी गोळंबीला वास लागलेला असतो त्यामुळे त्याचा असा जो कडवट वास असतो तो निघून जातो. त्यामुळे मी इथं भाजलेली आहे. आता गोळंबीसुद्धा आपली भाजून झालेली आहे आणि आता आपण नंतर मग आपला खोबरा खीस भाजणार आहोत. आता गोळंबीतसुद्धा मी तेल वापरलेलं नाही, तशीच भाजलेली आहे कोरडी. अगदीच 1 ते 2 मिनटात ही पण भाजल्या जाते छान. आता ही भाजी तुम्ही एकदा करून बघा. चवीला अप्रतिम अशी लागणारी भाजी आहे आणि जेव्हा पंक्तीत किंवा असा मोठा कार्यक्रम असला तिथेही आचारी लोक अशाच पद्धतीने ही भाजी बनवतात. आता आपण खोबरंसुद्धा टाकून घेतलेलं आहे आणि ते सुद्धा आपण हलक्या हाताने 1 ते 2 मिनटंच भाजणार आहोत आणि आपण नंतर हे मिक्सरमधून याची पावडर छान काढून घेणार आहोत. पाणी वापरणार नाही आहोत आपण. आता मसाला थंड करून घेतलेला आहे मी आणि आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हा बारीक करून घेऊया. आपल्याला कोरडाच काढायचा आहे, यामध्ये पाणी अजिबात टाकायचं नाही. आता हा अशा प्रकारे मी कोरडाच याची पावडर तयार करून घेतलेली आहे. अगदीच बारीकसुद्धा करायची नाही आपल्याला. आता मी जी भाजीची आपली फोडणीची तयारी करणार आहे, आता ही भाजी आपण कुकरमध्ये करणार आहोत. कारण कुकरमधल्या भाजीची चवच खूप वेगळी लागते. तर तेल तापल्यानंतर मी त्यामध्ये जिरं आणि मोहरी घातलेली आहे आणि जिरं मोहरी फुटल्यानंतर आपण त्यामध्ये लसूण आल्याची जी भरड करून घेतलेली आहे ती घालणार आहोत. कढीपत्ता जर आवडत असेल तर तुम्ही कढीपत्ताही घालू शकता आणि काही ठिकाणी यामध्ये शेंगदाण्याच्या कुटाचा वापर करतात, पण त्याऐवजी तुम्ही अशा पद्धतीची पावडर तयार करून यामध्ये ती वापरा. त्यापेक्षा चवीला खूप छान लागते ही भाजी. आता जी आपण भरड तयार केली होती, आपण जी लसूण आणि आल्याची जी भरड तयार केलेली होती ती घालून घेऊया त्यामध्ये आणि ती तेलामध्ये छान परतून घेऊया. ती तेलामध्ये परतल्या गेल्यानंतर तिचा जो कचवटपणा असतो तो पूर्ण लसूणचा निघून जाणार आहे आणि त्यामध्येच आपण थोडी हळद घातलेली आहे. ही हळद आपण सुरुवातीला रंगासाठी घातलेली आहे. तुम्ही आताच इथं लाल तिखटही घालू शकता, पण मी नंतर टाकणार आहे. हा कांदा मी आता या तेलात थोडासा परतून घेणार आहे. अगदीच 1 ते 2 मिनटं असा परतायचा आहे आपल्याला. हा आपण टाकून घेऊया पूर्णच कांदा यामध्ये
आणि 1 ते 2 मिनटं परतणार आहोत. आता इथं मी चिंच वापरलेली आहे. अगदी थोडीशी एवढी आपल्याला अशी चिंच वापरायची आहे. तुम्ही याऐवजी जर यामध्ये कैरी वापरली तरीही चालेल. आता हे पूर्ण मिक्स करून घेणार आहे मी अशा पद्धतीनं. आणि आपल्याला नंतर यामध्ये पाणी वापरायचं आहे. पाण्याचं प्रमाण आपल्याला अगदीच थोडं ठेवायचं आहे. अगदीच थोडं ठेवायचं आहे आपल्याला पाण्याचं प्रमाण, कारण कांद्यालाही तसं पाणी सुटेल, त्यामुळे जास्त पाणी आपल्याला भाजीमध्ये घालायचं नाही. आता हे पूर्ण पहा मिक्स करून घेतलेलं आहे मी छान पद्धतीनं. आणि आता आपण जे मसाले आहेत आपले ते घालून घेणार आहे मी असं पूर्ण खालून, कारण आपण जे वाटण घातलेलं होतं, भरड घातलेली होती जी लसूण आल्याची, ती जळायला नको म्हणून पूर्ण खालून त्याला मिक्स करून घ्यावं. आता मी इथं लाल तिखट टाकलेलं आहे. इथं 2 ते 2.5 चमचे तिखट टाकलेलं आहे. 1 चमचा धनेपूड टाकलेली आहे आणि 1 चमचा गरम मसाला टाकलेला आहे. तिखटचं प्रमाण मी थोडं जास्त ठेवलेलं आहे, कारण कांदा हा गुळचट असतो, त्यामुळे थोडं तिखट भाजी ही चवीला खूप छान लागते. आणि कोथिंबीर टाकलेली आहे थोडी बारीक कापून घेतलेली. परत एकदा छान मिक्स करून घ्या. आणि तुम्हाला असं वाटत असेल की यामध्ये तेल फारच कमी झालेलं आहे, तर याला नंतर तेल सुटणार आहे पूर्ण या कांद्याला, त्यामुळे तेलाचंही प्रमाण जास्त ठेवू नका. आता हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला, की जेणेकरून आपलं तिखट जळणार नाही. आणि आता आपण यामध्ये नंतर पाणी टाकणार आहोत. पाण्याचं प्रमाण आपल्याला अर्धा ते पाऊण ग्लास एवढंच पाणी टाकायचं आहे, जास्त पाणी नाही टाकायचं यामध्ये. हे पूर्ण आता आणखी आपण एकदा मिक्स करून घेणार आहोत. आणि जे आपण तयार केलेलं होतं पावडर, ती पावडर पण आपण नंतर घालणार आहोत. आता चवीप्रमाणे इथं मी मीठ घालणार आहे या कांद्यामध्ये. आणि आता आपण हे छान मिक्स केल्यानंतरच पावडरी तयार केलेल्या आहेत त्या घालूया. आता तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही 2 चमचे ही पावडर तयार केलेली आहे ही वापरू शकता, नाहीतर पूर्णही घालू शकता. कारण मी इथं पूर्णच टाकणार आहे, कारण आमच्याकडे ही पावडर थोडी जास्त आवडते यामध्ये भाजीमध्ये, त्यामुळे तुम्ही ही पावडर 2 चमचेही टाकली तरीही पुरेशी होईल. पण जेव्हा तुम्ही ही पूर्ण टाकाल तेव्हा भाजीची चव फारच वेगळी लागणार आहे. एकदम तुम्ही म्हणाल की ही पंक्तीत आपण भाजी तर खात नाही आहोत, की कुठल्या कार्यक्रमात तर नाही खात, तशी तिला खूप छान चव येणार आहे. तर आता मी ही पूर्ण पावडर यामध्ये टाकून दिलेली आहे. आणि यामध्ये गुळाचे 2 लहान खडे एवढे टाकणार आहे मी यामध्ये. ही भाजी गुळचट होणार नाही, पण हिची टेस्ट खूप छान येणार आहे गुळामुळे. आणि मी थोडी कसुरी मेथी, पण ती कसुरी मेथी थोडी जाडसर तशीच राहिलेली आहे, कारण ती थोडी सुकलेली होती म्हणून. नंतर मी हातावर क्रश करून परत कसुरी मेथी घालणार आहे यामध्ये. आता हे 1 ते 2 मिनटं आपण असंच राहू देऊया. आणि आता ही बारीक करून मी परत कसुरी मेथी घातलेली आहे यामध्ये. आता वरून परत थोडी आणखी कोथिंबीर आपण घालूया आणि कुकरचं झाकण बंद करूया मिक्स केल्यानंतर. अगदीच आपल्याला कुकरची एकच शिट्टी काढून घ्यायची आहे, नाहीतर भाजी आपली जास्त शिजल्या जाईल. त्यामुळे कुकरची एकच शिट्टी काढून घ्या आणि गॅस बंद करा लगेच. अशा पद्धतीने आता कुकरचं झाकण बंद केलेलं आहे मी. आणि ही भाजी आपली लगेचच तयार होणार आहे. आता आपला कुकर म्हणजे झालेला आहे, शिट्टी पण झालेली आहे कुकरची. आता मी गॅस बंद केलेला होता. आता पहा, झाकण खोलल्यानंतर आपली भाजी अगदी खाण्यासाठी तयार झालेली आहे. पहा, भाजी पाहता बरोबरच असं वाटते ना की कुठल्या तरी कार्यक्रमात तयार केलेली आहे. तर आता प्लेटिंग केलेली आहे आपण भाजीची. तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक व शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा आपण अशाच आणखी एका नवीन रेसिपीसोबत भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.